सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज 7/8/2025 बेसिकली डेट आपल्याला दिसत आहे आणि जस्ट कालच एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झाली होती US च्या प्रेसिडेंटकडून की ॲडिशनल टेरिफ अजून आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्याचाच इम्पॅक्ट बेसिकली आज मार्केटमध्ये तुम्हाला दिसत आहे की Nifty 50 हा बेसिकली काय झालेला आहे, गॅप डाऊन ओपन झालेला आहे आणि गॅप डाऊन ओपन झाल्यापासून रिकव्हरी बेसिकली काय झालेली आहे निफ्टीमध्ये तुम्हाला स्टार्ट होताना दिसत आहे. सो इम्पॅक्ट हा आहे, बट ॲक्च्युअलमध्ये जर चेक केलं तर फार्मा जो सेक्टर आहे आणि IT जो सेक्टर आहे, हे दोन जे मेन सेक्टर आहेत जिथून बेसिकली काय होतं, इन्कम इंडियाला काय होतं बेसिकली जनरेट होतो. कारण की मॅक्झिमम काय करतो इंडिया हा काय करतो बेसिकली फार्मा हा काय करतो निर्यात करतो. पण त्यांनी एक असं एक स्टेटमेंट केलेलं आहे की ते एक्झेम्प्टेड आहे, म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये टेरिफमध्ये फार्मा सेक्टर हा इन्क्लुडेड नाहीये. येणाऱ्या काळामध्ये असू शकेल, बट सध्या कंडिशनला तरी तो नाही. तर याचा इम्पॅक्ट हा आपल्याला काय दिसत आहे इंट्राडेच्या माझ्या स्क्रीनरला दिसत आहे, जे बेसिकली मी AI ने काय केलेलं आहे, माझा जो स्क्रीनर आहे तो बनवलेला आहे. सो मीडिया आणि फार्मा हे जे दोन सेक्टर आहेत ते बेसिकली मला ग्रीन मध्ये दिसत. दॅट मीन्स त्या सेक्टरमध्ये काय आहे इंट्राडे मध्ये मला मोमेंटम दिसत आहे किंवा ते बेसिकली सेक्टर बेसिकली पॉझिटिव्ह आहेत किंवा आज ते बेसिकली पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत. तर खरंच ट्रेड करत आहेत का बेसिकली हे काय करूया आपण पाहूया. सो लेट्स सी. फार्माचा निफ्टी फार्मा मी बेसिकली ओपन केलेला आहे. ऑल 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 जर तुम्ही चेक केलं तर नियर अबाउट मॅक्झिमम काय दिसत आहेत, फार्मा सेक्टर हा ग्रीन मध्ये ट्रेड करताना दिसत आहे आणि पर्सेंटेज वाईज चेक केलं तर नियर अबाउट 4%, 1%, 2%, 2%च्या आसपास त्याच्यामध्ये बेसिकली गेन दिसत आहे. म्हणजे तुम्ही इंट्राडे मध्ये जर बेसिकली ट्रेड करत असाल तर हे तुम्हाला गोष्ट माहिती असली पाहिजे किंवा बेसिकली ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत की कुठला सेक्टर अप आहे कुठला सेक्टर डाऊन आहे. जर अप असेल तर मी त्याच्यामध्ये लॉंग जाणार आणि जर शॉर्ट असेल तर मी त्याच्यामध्ये जर रेड असेल तर मी त्याच्यामध्ये शॉर्ट करणार. सो इम्पॅक्ट हा बेसिकली बघितलं तर निफ्टीवर निगेटिव्ह आहे, पण फार्मा सेक्टरला तो पॉझिटिव्ह आहे. सो इंट्राडे मध्ये बेसिकली पॉझिटिव्हिटी फार्मामध्ये दिसत आहे. असंच जर तुम्हाला तुमचा सॉफ्टवेअर जर डेव्हलप करायचा असेल, तुमची स्ट्रॅटर्जी डेव्हलप करायची असेल तर बेसिकली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर फार्मा बेसिकली चेक केलं तर फार्मामध्ये तुम्हाला इथे काय दिसत आहे, ग्रीन दिसत आहे. पहा सगळे कॅन्डल बेसिकली तुम्हाला अपसाइड आहेत. काही निगेटिव्ह पण आहेत, बट निगेटिव्ह एवढे जास्त नाही आहे. निगेटिव्ह बेसिकली इम्पॅक्ट एवढा तुम्हाला जास्त दिसत नाही ॲज कम्पेअर टू पॉझिटिव्ह. मग इंट्राडे मध्ये जर ट्रेड करत असेल तर टुडे फार्मा सेक्टर इज ऑन द रडार. तर मी बाकीच्या सेक्टरमध्ये बघणार नाही. जर मी लॉंग असेल तर बेसिकली मी फार्मा आणि मीडियाकडे जाणार आणि जर मी बेसिकली शॉर्ट असेल तर मी फायनान्स सेक्टरमध्येच काय करणार, शॉर्ट करू शकतो. सो अशीच बेसिकली आम्ही काय करत असतो, स्ट्रॅटर्जी डेव्हलप करत असतो. तर तुम्हाला अशी स्ट्रॅटर्जी पाहिजे असेल तर बेसिकली अशीच स्ट्रॅटर्जी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याशी कनेक्ट व्हा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा नवीन नवीन मी स्ट्रॅटर्जी बेसिकली काय केलेलं डेव्हलप केलेलं त्याचे व्हिडिओ मी काय करतो बेसिकली पोस्ट करतो. थँक्यू.